आता आपली सभा संपलेली आहे. मारुतराव झुटके यांनी तुम्हाला सगळं सविस्तर शाळेच्या हराशीबद्दल सगळं सांगितलेलं आहे. उद्या 4 वाजता हराशी वावरामध्ये होईल आणि त्याचबरोबर आजच आपण दवंडी देऊन टाकू, म्हणजे 4 लोकाले शिल्लक लोकाला माहीत होईल. हो, त्या हिशोबानं आपल्याला त्या पद्धतीनं मग उद्या आपण फॉर्म भरून घेऊ सकाळच्या टप्प्यात आणि 4 वाजता आपली हराशी करून टाकू. हो, तर आपल्यापैकी समजा सध्याच जर आपण आता गोशवारा जर घेतला तर कोणाकोणाची इच्छा आहे समजा यावर्षी आपल्याला म्हणजे हराशी बोलाची. म्हणजे आताच आपल्या अंदाज लक्षात येऊन जाते इथं. अजून वाढला 1-2 वाढन अजून. कोणाची इच्छा आहे यावर्षी? चला आलो हो. म्हणजे तुम्ही यावर्षी समजा इच्छुक आहे नाही का? बरं, अजून कोणी? आपली इच्छा आहे म्हटलं यावर्षी बा आपल्याला शेती व्हायची आहे शाळेची. हराशी बोलण्यासाठी आपली तयारी आहे. बाबा कंदिलाबाजीची आहे वाटते नाही का? अरे का हो कंदिलाबाज, तुम्ही बी बोलणार आहे का यावर्षी? आहे का इच्छा तुमची? हो, बिलकुल बिलकुल आपली इच्छा आहे यावर्षी. कारण की कसं आहे, मागच्या वर्षी आपल्याला नाही भेटली तर यावर्षी आपण बोलू. आता असं काही नाही की बा भेटणंच असं नाही म्हणा, पण आपण हराशी बोलतो. बरं ठीक आहे ना, ठीक आहे, काही हरकत नाही. अजून कोणी? हो, बाकी 3च जण आहे का? हो, जेवढे जास्त असतील तेवढं कसं शाळेचं शेत जास्त जाईल. म्हणून म्हणलं बा शासनाला तेवढाच त्याचा फायदा होईल म्हणून म्हणतो. कोणी असं अजून तर सांगा. आहे का कोणी अजून? कोणाची इच्छा आहे का याच्यापैकी आपल्या बसल्यापैकी? नाही, कोण नाही इकडे, कोण नाही. बस झालं, आता तर काही कोणी वाटत नाही राहिलं बा. बस काय बबनराव तुम्ही? शिवलाल भाऊ पहा ना यावेळेस. नाही, आपल्याला काही आवश्यकता नाही. आपलं आहे ते घरचं बस झालं तेवढं. हो, बाकी पहा आता कोणी असेल तर. हो, दवंडी देऊन द्या. अजून कोणी असेल तर मग येणारच आहे उद्या ते. बरं चला, इतकेच आहेत नाही का? बरं ठीक आहे, पाहू अजून वाढले तर वाढले समजा. तर आता संतोष, तू थांबून घेतो थोडं. आपल्याला दवंडी लिहून देतो तुला मी, म्हणजे गुरुजींना आम्ही. तर त्या पद्धतीनं तू दवंडी आता 1 घंट्यात देऊन टाक लवकर. आता कसं आहे, बरं राहते म्हणजे उद्याच्या कामोकामी लागून जाते लोक. चला ठीक आहे. हो, तर आता हे सभा संपली असं मी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. तुम्ही येऊ शकता. या. काय संतोष, जरासं आपलं भानुले मदत करू लाग. होय, पट्ट्या गिट्ट्या हे ते मंडपा सामान ट्रॅक्टर टाकून दे. गुरुजी दवंडी लिहून राहिले जा. ये 5 मिनिटात ये लवकर. तोपर्यंत सरपंच साहेबाचं त्याचं ते प्रोसिडिंग हे ते कम्प्लीट होऊन जाते मग. ते गेले अंदर. लवकर ये जा. बरं टाकू लागतो ना ट्रॅक्टरात भानुले. हो, काय हरकत नाही. हो, बोला. जमलं शिवलाल भाऊ मग. हराशीचं उद्या मग आता घेऊन टाका म्हणलं. काय आता लोक घर राहते उद्या. अक्षय तृतीया असल्याच्या ना काही टेन्शनचं काम नाही का? ते तर आहेच म्हणा. जे काय करण ते करण कोणी समजा. पण मी काय म्हणत होतो, आता दरवर्षी आपण पाहून राहिलो 40,000पर्यंत जाते ते वावर. एकरी 10,000 रुपयाचं प्रतलन पकडा तुम्ही 4 एकराची. तर मी काय म्हणतो, या हराशीतनी जर समजा आपण असं केलं हो, तर आपला झुंबर घर फिरवाय की नाही. आता मग मेवणच लागते समजा, चुलत जरी असला तरी. तर आता त्याला जर दिलं यावेळेस तर चालणार नाही का? काय झुंबर भाऊ? झुंबर भाऊला काय गरज आहे? ते ट्रॅक्टर चालवते, ट्रॅक्टरचा महिना आहे. दुसरी गोष्ट आता गुंपा मावशी मुकरदम आहे. त्याला काय काम आहे? तिकडे त्याचं खेड्यावर वावर आहे म्हणते ना. मग हो, त्याले वावर आहे स्वतःचं. त्याच्यापेक्षा आपण कंदील आबजीला द्यायला चालत नाही का? 1 वर्ष आता समजा आलू भाऊन केला आता. नाही, कंदील आबजीला नाही. दरवर्षी काय काय कंदील आबजी नालू भाऊ आता प्रत्येकाने 1-1 वर्ष केलं ना त्यानं. आता यावर्षी झुंबरले करू द्यायला पाहिजे होता. तसं नसते. जे हराशी जास्त बोलन हो त्याला देऊ आपण. जाऊ दे तिकडे, कोणी करू, आपल्याला काही घेणं देणं नाही. असं हो का? मग काय जाईन मग 40,000पर्यंत. हो, याच्यावर जात नाही ते. 40च्या वर शेंडीच फुटत नाही इथं. बरं जाऊ द्या. तर मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, आपल्याला शेतीचे जास्त पैसे कसे काय येऊ शकत मग समजा? 40च्या वर जर आपल्याला जर आणायचे असेल तर काय करावं लागेल? अंदाज एखादा पर्याय सांगा ना. काय आता माय सल्ला कायच घेते नाही का? माय सल्ला सारखी असते काहीतरी. काय पहा, मी काय म्हणतो, मारुतराव तुम्हाला जर समजा आता एक काम, जर पैसेच जास्त भेटवायचे असेल शेतीचे, तुम्ही जाहिरात देऊन टाका ना तुम्ही. हो, पेपरला जर जाहिरात दिली, हो, आजूबाजूचे 4 खेड्यातले लोक आहेत ज्याला परवडन ती येईन. हो, जरासं कसं जास्त स्पर्धक जर असले तर काय होते, जास्त वावर जाऊ शकते असं मला वाटते बा. बोलणारे जास्त लोक पाहिजे. दुसऱ्या गावचे ते काय येणार आहे? दुसऱ्या गावातून काय ते शेती करणार आहेत दुसऱ्या गावचे लोक? ते नाही कोण नाही येत ते. याच गावातले करत शेवटी मला तर वाटते बा. हो ना, ते सगळ्यालाच माहित आहे. दुसऱ्या गावाची हिंमत तरी आहे काही येऊन करायची. पण एक गोष्ट, मुद्दा जर टाकला तुम्ही, जाहिरात दिली पेपरला की बा शेती हरास करणे आहे 1 वर्षासाठी, ज्याला करायचे ते कर. एखादा नवीनही असते, एखाद्याला करा वाटते. ते आला बोलाले म्हणजे मग ऑटोमॅटिक बोलीचा भाव वाढणार ना आपल्या. हे तिघं नाही तर मी सांगतो ना 40च्या वर जाऊ देत नाही ते. असं म्हणता नाही का? मग फायदा होऊ शकते समजा नाही का? हो, तसं वावर तर कोणाची हिंमत नाही म्हणा करायची. पण जर आले जरी तरी फायदा होईल नाही का? होतेच ना, होते, फायदा होते 100%. 10,000 तरी वाढते, 50च्या वर जातेच ते. मग हो, पहा तुम्ही कोशिश करा. जाहिरातीला काय जे 1,000-1,500 जाईल ते याच्यातून काढून टाक जा. मी काय म्हणतो गुरुजी, हो खरंच देऊन द्या मग आता. हो, जाहिरात 1,000-1,500 रुपये जी जाईल ते काटून घेऊ आपण. आणि बाकी चिमणरावले भेटून तुमच्या कॉलनीतच राहतात ना ते. त्याला म्हणा उद्याच्या याच्यात आलं पाहिजे म्हणा बा. हो, तेवढं द्या टाकून मग. बरं सांगतो ना मी चिमणरावला सांगतो, बातमी देऊन दे म्हणतो. काही विषय नाही, चालते. ठीक आहे मग आता मारुतराव देऊन दे, जाहिरात देऊन दे मग. दवंडी देऊन टाकतो. हो, आता अर्ध्या घंट्यात देऊन दे मग. चला येतो मी. हो, पाहू उद्या काय होते.
तर सर्व लांबूरवासियांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक 19 तारीखला वा लैवा सकाळी 7 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत वावलाच्या हलाशी करता ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी शाळेत फॉर्म भरून द्यावे. त्याचबरोबर 500 रुपये अनामत रक्कम जमा करावी. तसेच ज्यांना शेत घ्यायचे असेल त्यांनी हलाशी करता संध्याकाळी 4 वाजता सर्वांनी वावलामध्ये हजर राहावे. हो, त्याचबरोबर ज्यांना कोणाला भाग घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर उद्या फॉर्म भरून आपले नाव नोंदवून द्या. हो, एक अजून सांग संतोष, त्याच्यात पैसे नगदी लागतील म्हणा कॅशमध्ये. हो, कारण की 2 दिवसाच्या आत जर पैसे जमा झाले नाही तर हराशी रद्द करण्यात येईल. तसेच आपल्या आत्ताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे नगदी पैसे लागतील. ज्यांनी हलाशीमध्ये वावर घेतलं त्याने 2 दिवसाच्या आत पैसे जमा करावे, नाही तर हलाशी रद्द करण्यात येईल. हो, मस्त मस्त संतोष, हा असंच चालते प्रत्येक चौकामध्ये. आणि एक सूचना अजून सांग, कोणी याच्यामध्ये सहभाग घेऊ शकते. महाराष्ट्रातला कोणताही नागरिक हराशी बोलू शकते. आपल्या आजूबाजूचे जे खेडे आहे तिथचे लोक काही काही येऊ शकते, म्हणजे आपल्याला थोडंसं वाढ भेटू शकते. तर कंदिला बाजी, उद्या अक्षय तृतीयाचा चांगला दिवस आहे, सण आहे उद्या. सकाळी लवकर कार्यक्रम आटोपता घ्या आणि 4 वाजतापर्यंत आपल्या हराशीला वावरात हजर राहा. 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत फॉर्म शाळेत भरून द्या. चला ठीक आहे, ओके. हा चला जाऊ द्या पुढे. एक आणि झुमरे आहे का नाही त्याची बुडी. हो, लय शाईन आहेत राजा. हो ना, काही गरज होती का आता या हराशीतनी बोलायची. आजच समजलं त्याचं ते उद्या हराशी बोलणार आहे. आणि एक तर बुडी कशी आहे माहिती नाही का तुम्हाला, भांडकुदळ बुडी आहे ती. फालतूचे म्हणजे असं म्हणा, कसंही बी आपलं 30-40 हजारात वावर जाणार, 50 हजारावर घालणार आहे ते आता. मग काय हो ना, काहीच गरज नव्हती ना. आता या आलं भाऊले आपण टक्कर देऊ राहिलो होतो, आता हे काय म्हणत याला होती आता. अरे काहीच नाही ना, हे शिवलाल भाऊ नाही का, हो हे लावून देते ना. असं आहे ना, यांना लावून दिलं ते. कारण की मग तुम्ही गेल्यावर जराकभर बसलेत ते. हो, मला म्हणे तुम्ही म्हणे यावेळेस झुंबर भोल देऊन टाका म्हणे. हो, म्हणजे त्याचा कल तिकडे आहे. हो, म्हणजे लाईने पाटला जिंकून त्याने काय केलं म्हणे, यायले काही देऊ नका म्हणे. हो, मी आडलं काऊन द्यायचं नाही, कंदीला बजील काय होते. नाही नाही म्हणे, त्याने 1 वर्ष केलं म्हणे, आलं भाऊने केलं. यावेळेस आता झुंबरले देऊन टाका म्हणे. कायले हराशी बोलू लागते म्हणे. जेवढ्यात होईन तेवढं करून टाका म्हणे 40 हजारात. म्हटलंच ना मला ते तिकून आहेच ते. हो, त्यानं लाईने पाटलाले त्यांनाच आणलं निवडून खरं पाहिलं तर. मग इचुकाट्याचे काही लोक आणि काही दुसरे असं करून कवर झालं ते, नाही तर येत नव्हतं ते. बरं बरं, ते काय म्हणते मग आता याला द्या म्हणते झुमऱ्याला. नाही असं लय हुशार दिसून राहिलं मग. हो ना, जरा तयारी जास्त दिसून राहील त्याची मला. हो, कारण की त्याची म्हणजे जबर इच्छा आहे वावर करायची. हो, कारण की त्याच्या बोलण्यावर लक्षात आलं माया. पाहू ना काय होते उद्या मग. हो, आपण काय काय कमजोर रावले का. पाहू ना किती ताकद लावते का. हो, यावेळेस आपल्या जो घबाडाचा माल आहे ना, काय सोपा आहे का. यावेळेस जर कोणाला वावर करू दिला तर मग नावाचा नाही लेखाचा. या वर्षी असं बोलतो ना मी खैसून. हो, हे गुंपाबुडी असो, हे असो, ती असो. हो, डबल पुढच्या वर्षी आहे ना हराशीत येऊच नाही. हो, बस विषय खलासच. या देखो सामने कोण कोण येते पाहतोच तुमची आता. नाही नाही नाही, यावर्षी तुम्हाला घबाडाची पावर दाखवाच लागते. त्याशिवाय कसं पुढचे जेरीश येत नाहीत बरं. हो, आणि एक तर आता ते आलं भाऊ आता काय आहे काय नाही, लक्षण भाऊची जरा सपोर्ट दिसून राहिला त्याला. काही नाही, त्याची काही हिंमत नाही आहे. आलं भाऊची हिंमत लावून तर झुमऱ्या. कारण की शिवल्या आहे ना इकून बांबगोय फोडाले. त्याला म्हणा तू किती काही बार फोड म्हणा तिकून, इकून आमच्याजवळ घबाडाचा माल आहे म्हणतो. हो, लावच का हिंमत तू आता किती आहे तर पाहूनच घेऊ. हो, 4 खानी चितच करतो यायला, 5 धुत्र करून घराकडे नाही पाठवीन ना उद्या अक्षय तृतीया दिवशी. तर मला म्हणा तुम्ही. बरं, ते तर होईन म्हणा, पण नाही मारती हे परगावचे कायले बोलावले म्हणलं. काही गरज होती आता ते ते कायले आणले याच्यात म्हणत नाही. नाही नाही, त्याचा काहीच फरक नाही पडत. ते जाहिरात फक्त काहीतरी शो आहे ते, म्हणजे बा 4 लोकांना आम्ही बा माहिती दिली, याची प्रसिद्धी दिली. नाही तर मग तुम्ही 2-3 केली बा घरगुती हराशी असं होती ते. ते फक्त शोसाठी आहे, त्याचा काही आपल्याला फरक पडत नाही. का कंदिला म्हणजे कोण येणार आहे इथं हे करायला वावर. आपल्या गावात नाही, दुसऱ्या गावचा. ते काय मारायला येणार आहे इथं हाताने शकून घ्यायले. कोण नाही तिथं, कोण नाही. होईन तर फाईट आहे आपल्या दोघातच. हो, आपला हे झुंबर घर फिरवे आणि मी. हो, हे आलो भाऊ तर बिलकुल पहिल्यातच मी यायला आउट करणार. हो, पाहू आता काय होते तर. बरं ठीक आहे, पण तरी मी काय म्हणतो, एक आपल्याला एक काम करा ना कंदिला बाजी. हो, तुम्ही दोघे जण बाबा आणि तुम्ही एक वेळ आलो भाऊले आताच म्हणा, तू माघार घेऊन घे म्हणा. विनाकारण याच्यात फसशील म्हणा तू. जास्त पैसे फालतू जायचे ते एखाद्या वेळेस गोत्यात येते म्हणा माणूस. गरीब माणूस आहे का काय याच्यात भानगडीत पडून राहिला म्हणा. यावेळेस कसं आहे, हो लय बिलकुल अशी काटेकी टक्कर आहे म्हणा. भानगडीवर येणार आहे म्हणा काम. गुंपा बुडीला यावर्षी वावर घेऊ द्यायचं नाही म्हणा मला. असं करा नाही का. हो, आता म्हणजे मध्ये वाटते. हो, आताच त्याचं जर पत्त गोल केलं म्हणजे दोघातच काम राहील. आणि तसं गुंपाबुडीला भेटून येतो. आपले काय काय भांडणं थोडी आहे काय असं. समजावून सांगायला काय हरकत आहे की बा तुम्ही यावर्षी तुम्ही भानगडीत पडू नका बा, मी यावर्षी करू राहिलो. तसं करा तुम्ही. हो, दोघाले सांगून या. दोघाले म्हणा बा भलाही लागन तर तुम्हाला काय तुमची इच्छा असेल बा तर त्याला 1000-2000 रुपये देऊनही टाका आत्ताच. 1000-2000 रुपये 5000 दिले चालते. मग तिकडे एक 20,000चा का बोला ना वावर तुम्ही. मग काही टेन्शन नाही. करतो ना, तसंच करतो. बसतो तुम्ही त्याला 5-5 हजार रुपये देतो त्या दोघायला. 5 घे म्हणतो बा. आणि तुम्ही येऊ नका आणि आले तर म्हणलं बोलूही नका. आलेच तर मला घेऊ द्या. फक्त शॅम्पल बोलासाठी या आणि चालले जा. बस 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 बस, म्हणजे मॅनेज करून टाका त्याला. हो, झालं मग या तुम्ही भेटून या आणि त्याला म्हणा बा भानगडीत काही पडू नका आता. जसा म्हणजे धमकी वजा इशारा देऊन द्या त्याला. घरी गेलो तुम्ही आलो म्हणजे. तिथून मग
आता बाई म्हणे बा लक्ष्मीच्या घरी गेली म्हणे बा आता जेवण खाऊन करू. म्हणलं, जाऊ द्या मग चला आता इकडेच या. हो तर मग आता काय कसं काय करावं का वावराच्या हराशीचा मोठे किडे पडतात राजे हराशी म्हटलं की नाही का. हो ना काय करा फालतू उरलं नाही काही हो फालतू डोकं दुखं नाही का. हो काय कसं करू राहिले उद्या मग. अरे तेच विषय होता चालू आमचा. हो काय करता आता उद्याचा आता हराशीचा आता तुम्ही बी त्याच्यात ती उडी टाकू राहिले म्हणते झुंबर येतो म्हणते आता बोलाले. काय आता आम्हाला सुचून नाही राहिलं काय करावं कसं करावं. हो ना तेच आहे ना. हे कसं असते लोक हिरशील झाले तर हो लोकाला वाटते बा अनुभवले मस्त पीक झालं. पण मी काय म्हणतो आपल्या दोघातच राहते हे झुंबरले जर तुम्ही हे वावर जर दिलं ना पुरं अर्ध वावर पडीत पाडते ते. हो त्याचं काय धडसड वृत्ती आहे ते लोक गुंपाबुडीले कोणाचं चांगलं दिसत नाही. हो त्याला वाटते आमचंच असलं पाहिजे सगळं. दोन दोन तीन तीन सदस्य दोन सदस्य तेच आहेत त्या ग्रामपंचायतचे. आणि बुडीले लोक म्हणे की सरपंच करता का म्हणजे काय काय सर गावात त्याला देता का परगावून येऊन. म्हणून म्हणलं त्याच्या हातातनी वावर गेलं नाही पाहिजे. आपल्या दोघातनी कसं आपण काय करत जाऊ. हो एक वर्ष तू करत जाय आणि एक वर्ष मी करत जातो. हो असं जर आपण दोघांना रणनीती ठेवली ना तर आपल्या दोघांनी वावर करायला भेटते ना. नाही तर मी तर म्हणतो आपण एक काम करू. हो समजा एक माझा प्लॅन आहे डोक्यात. आपण 2-2 एकर करून टाकू. हो जाय तिकडे झुमऱ्याला एकाचं फेकसच मारून टाकू. हो आपण बोलायचं एक परी अलग अलग आणि दोघांना मग आपलं कसं करायचं अर्ध अर्ध घेऊन घ्यायचं 2-2 एकर. तसं नाही विषय तसा नाही का म्हणजे आमचं कसं यावर्षी थोडंसं 10-20 हजार शिल्लक गेले तर आम्ही वावर करणार आहोत. हो कारण की कसं आहे आमचा प्लॅन आहे ऊस लावायचा. हो बेनं घेणं आम्ही बोलून घेतलं एका जणासंग. हो ते म्हणते बेनही देतो म्हणते कारण की आता जर आम्ही ऊस लावला तर आमचा रसवंती एकदम बरोबर आमच्या धाब्याच्या पुढे रसवंती चालते एका माणसाला कामही भेटते. असा आमचा जरासा विचार होता बा. हो म्हणून जरा आमची इच्छा आहे जबर. हो आपल्या वावरातून पाईपलाईन न्यायची आणि पाणी द्यायचं. हो म्हणजे पाण्याची कमतरता नाही काहीच नाही. हो म्हणून म्हणलं तुम्हीच यावेळेस जरासं जर थांबले असतं तर बरं असतं. हो ना मला समजते ना की बा कसं आहे तुम्हाला फायदेशीर आहे ते. पण कसं आहे हो आपण म्हणतही ना तुम्हाला. हो तुम्ही आता फक्त मला यंदाच्या वर्षी करू द्या पुढच्या वर्षीपासून तुम्हीच करा मी येणारही नाही बोलाले. हो कारण की कसं आहे आजकाल पोरायले पोरगी भेटून नाही राहिली. आणि भानुचा जर आपण म्हणलं जर पुढच्या वर्षी आपल्याला लग्न करायचं आहे समजा कदाचित आता काय होते काय नाही यंदा तर नाहीच म्हणा. पुढच्या वर्षी समजा आपण जर लग्न करत असेल तर लोक काय करते शेती आहे का वाडी आहे का मग कसं आपल्याला होते दाखवायला की बा आपल्याजवळ 4 एकर दरवर्षी असते बा असं सांगता येते ना. म्हणून म्हणलं. हो ना पण ते शाळेचे झाले ना स्वतःची घ्या तुम्ही स्वतःची 4 एकर घ्या. आणि इकडे काय डोकं घालता तुम्ही. हो आम्हाला करू द्या ना आता करतो तर. तुम्ही ऐकूनच राहा तुम्हाला एक माणूस सांगून राहिला तुम्ही आता कसं फालतू मग दिमाग गरम करता. करा बा तुम्ही तुमच्या परीना मग आम्ही बोलतो आता. हो आमची कसं आम्हाला आमच्या पोराच्या याच्या आम्हाला ते वावर पाहिजे नाही तर आम्ही काय करत होतो. हो जाऊ द्या तिकडे. हो तुम्ही बोला बा मी बोलतो. सांगत तर ऐकतो ना राजा. भले लागेल तर 5,000 तुम्ही घ्या ना राजा आताच पण येऊ नका तिथं. असं मी म्हणतो. तसं काही नाही ना हो आम्ही का 5,000 रुपये घेणार आहे का असे लोक नाही ना आम्ही. तुम्ही यावेळेस माघार घ्या आम्हाला घेऊ द्या. शेवटी काही ऐकायला तयार नाहीच मग तुम्ही नाही का. बरं या मग आता लावा ताकद मग तुम्ही. हो आपणही कसं यावेळेस तुम्ही हे पा हो फालतू पस्तावसान मग सांगू राहिलो. हो चला रे चला म्हणलं मुंगशीराम भाऊ. हो चला आता आपल्याला काही एक वेळ आपण तुम्हाला सांगत समजावून तुम्ही काही ऐकायला तयार नाही. तुमचं तुम्ही पत्रा देऊ घ्या. सांगा तुम्ही तुमचा काय विषय असेल ते सांगा. हो मला काय मी काय कोणाला कल्ला करणार भांडण करणार बाबा. आता तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला. तेच म्हणलं आपल्या वावराच्या हराशीचं कसं होतं यावर्षी आमची जरा इच्छा आहे करायची. हो मुंगशीरामाने पाणी गिनी देतो म्हणे. आणि जरासं पीक जरा चांगलं काढायचं आहे पुढच्या वर्षी भानूचं लग्न करावं लागेल का नाही. हो तर काहीतरी बा आहे बा शेतीवाडी. म्हणून म्हणलं यावर्षी तुम्ही हराशीत जर नाही पडले असत्या तर मग कसं फालतूचं आपले संबंध आहे तसे कायम राहिले असते विनाकारण काय. आता तुम्ही बी तुमच्याकडे आता तिकडे वावर आहे त्या गावाला तुमच्या आणि इकडे आपलं बरं बरं चालू आहे तुमचं कायले बसता याच्या ती फसकडात पडत. वा बापा म्हणलं अजून काही असेल तर ती करा म्हणलं सरे धंदे तुम्हीच करा आम्ही काहीच करत नाही. आम्ही फक्त लोकांच्या निंदायला जात जातो. म्हणलं करू द्या ना बाबा आम्हाला आता कसे पोरग यंदा करतो म्हणते तर. आमच्याकडे कुठे जमीन आहे मग ती जमीन काय कामाची तिकडची भटीची काय त्याचं. आम्ही म्हणलं यावेळेस आम्हीच घेतो ते. हो ना पण ते कसं आपल्या लग्नासाठी म्हणून आपल्या भानूच्या साठी आपण विचार करू राहिलो म्हणून. नाही तर मग पुढच्या वर्षी पण तुम्हीच करा ना आपल्याला काय करावं लागते. नाही नाही काही पहा लग्न गिग्न सांगू नका तुम्ही. 2-4 वर्ष लग्न नाही करत ना तुम्ही त्याचं. काय काय आलं का लग्नाला 21 वर्ष 22 वर्षाची 30-30 चे झाले तर राहिले तर तुम्ही काय सांगू राहिले मला सांगू नका तुम्ही. हो आम्ही हराशी बोलणार म्हणजे बोलणार आणि आम्ही वावर घेणार. चला बा मग आता ठीक आहे आता आम्ही कसं तुम्हाला सांगायला आलो बा एक समजदारीची भाषा म्हणून आपण तुम्हाला सांगितलं. हो शेवटी तुम्ही पस्तावी पडसान बा कारण की यावेळेस मी पैसे लय लावणार आहोत. हो कारण की आपण आता मुंगशीरामचा आपल्या सपोर्ट आहे पाण्याचा. हो म्हणून म्हणलं पहा बा तुम्ही आता. नाही आम्हाला आहे सपोर्ट. लाईनी पाटील आम्हाला पाणी देते तर आम्हाला कोणाची मागायची गरज नाही. पहा तुम्ही तुमच्या परीने बोला आम्ही आमच्या परीने बोलू. चहा घेतला आता 5 सुपारी खा आणि निघा. चला ठीक आहे बा आता शेवटी तुमची इच्छा आता. हो चल रे बा मुंगशीराम. काय कुठं म्हणलं दौरा इकडे कुठे आले ते. हो तुम्हालाच पोर आलो तो घराकडे गेलो झुंबरच्या घराकडे गेलो ते नाही म्हणे. हो मी आटलं बा चला आता इकडे असतील तर पाव. काही नाही हे आपले लाईट बऱ्याचशा खंब्यावरच्या लाईट गेलेल्या आहेत. हो मी आटलं काय आहे काही नाही आता आपल्या कामाकामी लागा लागेल का नाही काहीतरी कामं आपल्याला सुरुवात करून द्या. हो तर उद्या लाईनमन साहेबाला फोन लावतो. काही लाईट रात चालू राहते बा त्याचं काहीतरी टापटीपर लावा किती विद्युत वाया चालली. असं सगळं आपलं आता एक एक चालू राहिलं.
नाही नाही, मस्त मस्त शुभेच्छा. मस्त कामं चालू आहे. पण मी काय म्हणतो, हो ती हराशीचं रजा जरा पेटते वाटते बा. हो तुम्हाला ताकद जास्त लावा लागते लाईन पाटील. हो कारण की झुंबरले हो झपावते का नाही काय मी. हो कधील बुडा एकदम बिलकुल पॉवरफुलमध्ये आहे बरं. हो आत्ताच ते लक्ष्मणला भेटून आला. मी आता आलो भाऊला भेटून आलो तर मला सांगितले हो म्हणे बा की त्याची इच्छा जबर आहे म्हणे. हो पण आता तुम्ही तरी माघार घ्या म्हणे. हो मी म्हटलं बा आम्ही काय माघार घ्यायला आमच्या माणसाले. आता मी म्हटलं आता पाहिजे तुम्ही हां ते दोघं जण हो फाईटमध्ये आहेत बरं. हो आपल्याला त्याने बाजूनच ठेवलेलं आहे. बाबा त्याले कायले आमच्या नादी येता म्हणा तुम्ही हा. हो झुंबरच्या मागं लाईने पाटील आहेत म्हणा. हा तुम्ही टेन्शनच नका घेऊ म्हणा यावेळेस. हा दरवर्षी आम्ही आलो का म्हणा तिथं बोलाले. हा 2 वर्ष तुम्ही दोघांनी केलं ना, यावर्षी आम्हीच वावर करणार आहोत. हा का रे झुंबर. ते आपल्या बुढीचं म्हणणं आहे यावर्षी तू काही कर. हो ते 40,000 जाऊ का तिकडे 50 जाऊ. हा पण वावर आपल्या घरी आलं पाहिजे बस, बाकी तिकडे काही असो. मग काही टेन्शन नाही. मामीजीची हिंमत म्हटल्यावर मग काय कोणा शान आहे. हा हो बस 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 बस. मग तर लोडच नाही. हा हो पहा मग आता ताकद जरा उद्या हिमतीन लावा. हा चला येतो मग. हा ठीक आहे धन्यवाद. ते काय म्हणा म्हणजे जमाना लय खराब होऊन राहिला बापू. म्हणजे का काय होईल आणि कसं होईल काही समजायला मार्ग नाही. पहा बरं आता हा खोली भाड्यानं देणं मुश्किल झाली मला. हो आता इतके दिवस आता रिकामीच आहे म्हणा आपली. हो पण कोणाला देणं म्हणजे मूर्खपणाच आहे आजकाल. हो कोण काय कांड करून आणि काय आपल्या अंगावर येईल सांगता येत नाही. हा 180 मुलीची फसवणूक केली राहिली एका माणसानं. हा का डोळ्यात माती गेली का म्हणलं यायच्या पोरीच्या बापायच्या. हा समजत नाही का म्हणलं काय करू राहिल्या काय नाही. हा इतकं राजा परिस्थिती गंभीर येऊन राहिली तरी लोक लक्ष नाही देऊन राहिले. लक्षच नाही ना खादोळे साहेब मानमुळे साहेब सांगतो ना लेकरावर लक्षच नाही आजकाल. मग त्याच्या परीने तुम्हाला काय लागते ते भेटून राहिलं आणि त्याच्या अंगात येऊन राहिलं. आणि एक तर नाही भेटलं तरी पुढचा बी खर्च करणार असते ना. ते यायच्यापासून यायले जे म्हणसान ते खर्च हॉटेलला नेणं हे ते आरामात बिलकुल म्हणजे अशी त्याचं माहोल दाखवून देते. आणि त्याच्या ते बरोबर फसवणुकीत आले की मग यायच्यापासूनच ब्लॅकमेल करून वसूल करते. म्हणजे पहिले लावायचे मग काढायचे. करतो का व्हायरल असे आहेत ना लोक. लक्ष काही देऊन नाही राहिले. प्रत्येकाचा म्हणजे मुलाचा मुलीचा रोजचा मोबाईल चेक करायला पाहिजे. हो बा कुठं काय चालू आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. शेड्यूल काय आहे बा यायचं, कुठं जाते काय जाते. यायचं इन्व्हेस्टिगेशन मायबापानं करायला पाहिजे. हो कुठं क्लासले जाते किती वाजता आहे काय आहे काहीच नाही ना. आपापल्या घरात आहेत ना लोक असं आहे ना. असं नसते चिमणराव. ते कसं असते ते जे पुढचा व्यक्ती लय शातीर असते. हो ते म्हणजे शिवला टोयगोटे नाही का ते कसा बिलकुल असा जायात आणते लोकायले. हा बोलण्या बोलण्या तसे ते जायात आणते. हो बोलण्या बोलण्या झोको 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 हा मग लाईनवर येऊन जाते मग काम. असं होते न ते असं असते न ते काय सोपं असते का ते. पण तरी लक्ष कसं असणं महत्वाचं आहे बा. हो तर नाही तर हे असं लय बिघडत जाणार आहे का. काहीच नाही लक्षण पक्ष जमतच नाही ते माहीतच नाही पडू दे. मग लय शातीर असते ते. 2-2 सिम 2-2 मोबाईल. हा आपल्या याजवळ मोबाईल दुसरा त्याच्यावर दुसरा. मग पुढचा व्यक्ती अरे बाबा लय खर्च करते ना आळमा बस असते ते. तिकडे बाकी काही असो हे गुरुजीचं काय म्हणा आता इकडे काय आले. अरे का गुरुजी. अरे बाबा चांगली मैफिल रंगली वाटते बा. मस्त बाहेर पोलंग गेलं टाकून. काय म्हणलं काय लेखाचं मोठं कठीण काम आहे बा आमच्या मांग. कायचं आहे बा तुमच्या मांग आता काय सुरू झालं. एसआरआय मध्ये आहे. मग काय तर इकडच्या सुना कोणत्या गावच्या होय त्याचा माहेरचा पत्ता काढा. आणि या गावातल्या बाया कोणत्या गावातून आल्या त्याचं तिकडे माहिती द्या. हो चालूच आहे ते आता. हो लेकी सुनायच्या माहित्या इकडे तिकडे पाठवणं. हो कोणत्या अनुक्रमांक आहे यादीतला मतदार नंबर कोणता आहे मतदारसंघ कोणता आहे. हो सगळं चालू आहे ते इकडे तिकडे. आणि त्यात जनगणना आता हो ती अंगावर आहे आमच्या आता. बाकी काय म्हणता मग. हो काय बसले आता काय विषय होता चालू. असेच आपला विषय काय आता जे आहे चालू आता समजत ते. हो तुमचं काय होतं काय कागद. हराशीचं ते वावराचं हराशी करावं लागते आम्हाला. ते प्रसिद्धी द्यावं लागते पेपरले. चिमणराव हे बातमी लिहून आणली म्हणलं तेवढी टाकून द्या बरं. हो 4 एकर वावर हराशी करणे आहे इच्छुकांची. हो या दिवशी उपस्थित राहावे उद्या. याचं सगळं लिहिलेलं आहे डिटेल. बरं ठीक आहे ना ठीक आहे. देऊन दे जरा कागद मला देऊन द्या. मी वाचतो बरोबर करून. हो आजच पाठवून देतो. उद्या आली पाहिजे नाही का. उद्याच्या आली पाहिजे बरं. हो उद्या हराश ठेवलेली आहे उद्या 4 वाजता. तेच म्हणलं चला मग घ्या मग हे पहा मग वाचा मग. ते पण म्हणलं कोण कोण घेत असते कोण म्हणलं तुमच्या त्या रामपुरात घेत असेल ना कोणी ते शेती. मग ते कंदील बुडा घेते काही नाही तर मग आलू भाऊन घेतली होती यावर्षी समजा. आता ते कोण घेते काय माहिती. आता 3 जण आहे इच्छुक समजा त्या गावातनी. हो काय होते काय नाही. तेव्हा का देव म्हणले पाठवून नाही का. हो देव म्हणाला आता जेलातून सुटून. हो त्याला वाटते देवा पाठवून इथं रामपुरात नाही का. हो दिले काय भांडणं. हो पैसे आपण पुरवले पाहिजे पण यायले हो जरासे दाखवूनच देऊ आता. बरेच दिवस झाले हो काहीतरी याच्यावर हो पाहिजे जरासं. नाही गुरुजी हे वावर मग समजा दुसऱ्या गावचा माणूसही घेऊ शकते नाही हराशीत. घेऊ शकते पण ते कसं आजूबाजूचे कोणी करत नाही. हो गावाले जरा तकलीफ देते तर मग ते कसं पुढचा माणूस कोणी करत नाही. शेवटी गावातलाच करते मग. देव म्हणले काय तकलीफ देते रामपूरवाले. मीच देतो ना पाठवून आता त्याला तकलीफ द्यायले. हो पाहू ना बरं बसा तुम्ही वाचते त्याची म्हणा बसा. जाऊ देत ना बा तू कणी जेलातून सुटून आला तरी सुधारलाच नाही राजा. मग काय तर लोकांच्या रस्त्यावर आडवी गाडी लावते तू वावरापाशी. लोकांना जाऊ द्या नाही लागेल का. लोकांची वावर आहेत ना पुढे. एकदम मंदातच गाडी आडवा लावते. ते ट्रॅक्टरवाला आलता माझ्याजवळ सांगाले. देवमन भाऊले सांगा म्हणे बा तुमच्या जरा भांडण नको करू जाऊ ना तू आता झाला ना. काय असे कामं नको करू आता. अरे तसं नाही ना वामन दादा. हे लोक धाडीत गुण नाही सुद्याले. मग असे कसे काय वावरातून न्यायला कोशिश करतात ना ते. मग गाडी आडवी नाही लावतो मग काय करणार. खातोडे साहेब हा बोला म्हणलं खातोडे साहेब काय म्हणता बा. काही नाही म्हणलं ते काय पद्धतशीर चालू आहे का म्हणलं आता तू. 8-15 दिवस झाले सुटला. काय चालू आहे आता.
हो आता काय शेतीचे कामं चालू आहे बा, वाया करणं असं तसं. काहून काय होतं? काही नाही ते एक रामपूरला आहे का नाही. हो रामपूरले वावर आहे आपलं हराशीचं, तर ते उद्या त्याची हराशी आहे म्हणते. जाता का घेता का 4 एकर आहे म्हणते ते. लागलं तर पैसे मी तुले देतो सध्याचे. पीक आल्यावर देतो वापस. ते रामपूरवाले काय त्याच्या नादी कुठं लागायला पुरते राजा. त्याने मला आता जेलात घातलं आणि तुम्ही काय सांगता. त्याच्या जनात मला हे असे दिवस पाहा लागले. अरे बाबा मी तुला का तुला का शेअर समजू. हो एवढे 2-4 लोक रामपूर आलेले का तुला भारी पडले. गोष्टी किती मोठ्या मोठ्या करतो बे. हो ना पण ते कसं आहे माझा मागं सपोर्ट पाहिजे, पैसा पाहिजे. ते पुरं गाव आणि आपण एकटा काय करणार तिथं. अरे नको काढू ना पीक, मी देतो तुला पैसे. पण तू तिथं जाऊन ते वावर तर घेऊन घे. राय ना पडी ढोरं चारायला देऊन टाकणं कोणाले. हो पण बाजूच्या तरात देणं जरा रामपूरवाल्याले. एक तर ते कनीर बुडा घेते म्हणते त्याला घेऊ नको देऊ. आणि एक दुसरे अजून 2-3 सगळे दुश्मनच आहे ना आपली तिथं. म्हणून म्हणलं तू जाऊन त्याला जरासं करणं तंग करणं जरा तिथं जाऊन. बरं बरं. अरे मग तर काही टेन्शन नाही ना. मग मला तुम्ही पहा हो मी काय म्हणतो ते हराशीत जे पैसे लागल ते तुम्ही देऊन टाक जा. मी काय जे पीक काढीन ते मी घेईन. वापस देणार नाही पैसे. काहीच नको देऊ. बिलकुल हे पा जे काय लागन द्या. 30-40 हजारात जाते म्हणते ती वावर. 50च जाईन याच्यावर कोणी बोलत नाही. 50 लागो 60 लागो. हिंमत लावायची मी हाव ना मागं. बिलकुल घेऊन टाकतो. बिलकुल घे बिलकुल त्याला तंग कर. बस तिथचं वावर जर घेतलं तर गेले ते कामातूनच गेले मग. आपल्याला तिथं फक्त पाय ठेवू द्यायला पाहिजे रामपुरा. झालं एक खेप कमी जागा केली ना तिथं. यायला आयरीच आणतो सगळ्या वावरावाल्याले. पुरे शेजारी थंडे गार करून टाकतो. इच्छेच तर पुरे थंडे केले मी आता. बरोबर ठीक आहे काय हरकत नाही. मग जातो उद्या किती वाजता आहे. काय 4 वाजता आहे ते. सकाळी जातो 10 वाजता ते फॉर्म भराले. फॉर्म भरून दे आणि 4 वाजता तिथं हराशी वावरात. बाकी ते पेपरला येतेच उद्या. ठीक आहे मग पाहून घे उद्या काय आहे तर. बस मग काही हरकत नाही. उद्या बिलकुल 10 वाजता शाळेत तिथं हजर असावं मी. आता शाळेत वावर आहे ना. काही हरकत नाही. ठीक आहे पाहू उद्या मग काय आहे.